बाईकवाला पण बघा हाय बघितलं. आपण 10 वेळा एवढ्या सगळ्या गोष्टी विचार करतो, रायडिंग गिअर, हेल्मेट, दुनियादारी सगळ्या गोष्टी, म्हणून पॉवर पाहिजे. आणि जेव्हा असं तुम्ही ज्या डेस्टिनेशनची आतुरतेने वाट बघत असताना की नाही मला इथे जायचंय जायचंय, तुला पण माहित नव्हतं ना, हिशोबच नाही. हा ओके, हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे पाहिजे. हा रोड, हा व्ह्यू, ही खाट, ही भेल, भाई चाट मसाला. सुप्रभात 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 मित्रांनो. म्हणजे खूप आतुरता होती. म्हणजे ऑलमोस्ट आता फेब्रुवारीमध्ये वर्ष होईल की आम्ही परत एकदा ह्या राईडला जायचं, पण तो दिवस काय उगवत नव्हता. आज तो दिवस उगवला आहे आणि आपण या राईडला निघालो आहे. आणि आपण चाललो आहे देवो के देव महाकाल उज्जैनला. आणि माझ्यासोबत आहे माझा लाडका, माझा दत्तक पुत्र, द लेजंड. नमस्कारम, स्वागतम. बापरे, म्हणजे मिड नोव्हेंबरमध्ये सगळं विजलंय, सगळं घामानी. आणि बाय द वे हे टी शर्ट सागरबाईंनी डिझाईन केलेलं आहे. काल 1 तासात प्रिंट करून स्टिचिंग करून सगळ्या गोष्टी त्यांनी पटापट केल्या. कामं भरपूर होती आम्हाला. आता फटाफट गाडीवरती बसूया, ऑलरेडी लेट झालं. तर निघायचं होतं आपल्याला. सागर किती वाजता? 4 वाजता निघायचं होतं. वाजलेले आहेत 6:30. पण काय टेन्शन नाही, आम्ही दोघंच आहे यावेळेला, फक्त दोघंच. आणि ही आपली निंबस आणि ही आपली ऐरावत. भाई दोघं पूर्ण असले भन्नाट लोडेड वाटतात ना. आता जरा इथे आणणार आहे, लाईट फ्लिकर होत असेल तर इग्नोर मारा. आता भेटू पटकन गाडीवरती आपण. अरे पण एक गोष्ट मी तुझ्यासाठी सरप्राईज आणली आहे. सरप्राईज नाही, ती तुझीच आहे, ती तू विसरला, ती मी आणली आहे. ती पकड. क्या बात है, मा कसम. मी सगळं काढत होतो तेव्हा हे मला सापडलेलं आहे. फ्लॅग वगैरे फ्लॅग. आता ह्याच्यातल्या मी तुझ्या 2 गोष्टी घेणार आहे. 2 काय भाई, कितीतरी गोष्टी आहे. हे बघ, एक तर हा मुसाफिर घेणार आहे आणि आय लव्ह ट्रॅव्हल. बस. हा निंबस रेडी, ऐरावत रेडी, फुल सेटअप रेडी. आम्हाला आज रेडी व्हायला टाईम लागला. जरा ऐरावतला कोल्ड स्टार्ट देऊया. गणपती बाप्पा मोरया. फ्यूल अप करूया आणि निघूया सनसनावत एकदम जबरदस्त पैकी. ही टँक बॅग आहे रायडाची, सागरची घेतली आहे ती. ही माझी एक जिम बॅग आहे, कारण का दोघंच चाललो आहे. सागरची बॅग सेटअप आहे. चलो आता पहिलं बसतो गाडीवरती, निघतो, मग आपण बाकीच्या गप्पा गाडीवर मारूया. होप सो. व्ह्यू परफेक्ट आहे, सगळं परफेक्ट आहे. आज पहिल्यांदा ही आपली ऐरावत एक स्ट्रेट क्रॉस करून चालली आहे. आणि हा लावला आहे आपण माउंट झानाचा, की जो खूप कामाला येणार आहे मॅपसाठी. ग्लोज आता इथे आहेत, हे नंतर घालूया. फ्यूलअप करायचं आहे, ऑलमोस्ट गाडी रिझर्वला आहे. आपण हा ट्रिप आपल्या घरापासूनच 0 करूया. चलो, ट्रिप झालेली आहे 0. फक्त हा माउंट लावल्यानंतर एकच होतं की मला ते स्पीडोमीटर दिसत नाही, पण ते आपल्या काही एवढं कामाची गोष्ट नाही. चलो, सेटअप रेडी. चलो, आपली ऑफिशियली राईड स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, बजरंग बली की जय. चलो, ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो एवढे महिने, आपण निघालो आहे महाकालच्या नगरीला. आणि पहिला जो आपला हॉल्ट असणार आहे, तो पहिला हॉल्ट असणार आहे आपला ओंकारेश्वरला. कारण का आपल्याला पहिलं
जे दर्शन ओंकारेश्वरचं घ्यायचं आहे. कारण का गेल्या वेळी पण आपण या राईडला गेलेलो तेव्हा ब्लॉगिंग करत नव्हतो. सागर, मी, राकेश होता, त्याच्यानंतर रोहित होता, अथर्व होता, आम्ही सगळे होतो. तेव्हा आपली अश्वमेध होती आणि आता आहे आपली ऐरावत. तर तेव्हा आपल्याला भस्म आरती करता आली नव्हती. तर ह्या वेळेला प्रयत्न आहे की आपल्याला भस्म आरती भेटेल. आणि हे आपले हार्लीचे रायडर, त्याची गाडी आता जी वाटते ना, झानाचे सॅडल स्टे, झानाचा क्रॅश गार्ड, म्हणजे भाई साहब तो जो लुक येतोय ना त्याचा आता खतरनाकवाला लुक येतोय, खतरनाकवाला. चलो आता फटाफट फ्यूल अप करूया. थोडं जरा गाडीवरती सेटल होतो, थोडं गडबड गोंधळ चालू होता, थोडा सेटल होतो गाडीवरती. जरा माझ्या भावाशी गप्पा मारतो भरपूर साऱ्या, थोडं माइंड शांत करतो, मग भेटू आपण. चालू आहे फ्यूल अप. सागर भाईंनी लावला आहे मॅप. का 13 तास 10 लिटर गेलंय, 1050 भरलंय, टाकी झाली आहे टॉप. चलो झाला आहे फ्यूल अप. फक्त एक गोष्ट राहिली आहे सागर, टायर प्रेशर, ते नंतर चेक करू. महादेव, ही आमची राईड आता इकडनं निघालो आहे, ते परत घरी येईपर्यंत सुखरूप होऊन दे, निर्विघ्न होऊन दे. निघालो आपण, प्रॉपर राईड चालू झाली. लागलोय सायन पनवेल हायवेला. अभी रुकने का नाही साला. आणि आज काय तो मी प्रॉपर आनंद घेणार आहे या आपल्या ऐरावतचा. आणि सागर पण घेणार आहे, कारण का तेव्हा सागरकडे होती ब्लॅक पॅन्थर, म्हणजे आपले अव्हेंजर. आणि सागर तेव्हापासून आतुर होता की बाबा तुम्ही 350 चालवताय आणि मी 150वर. आणि त्या राईडला त्यांनी निश्चय केला की मी आता घेणार, आणि त्याने घेतली. असा रस्ता देव करो मला कल्याण सोडेपर्यंत लागून दे, हे की नाही. म्हणजे जो माझा टाईम गेलाय, आमच्या दोघांचा जो टाईम गेलाय मगातपासून, तो टाईम आम्ही कव्हर करू. आणि कसं आहे ना, रोज प्रत्येक ब्लॉगमध्ये तो एकच रूट दिसतोय आपला. तर म्हटलं या वेळेला काहीतरी वेगळा रूट करूया आपण. हा एक ब्रिज चालू झाला ना, सगळ्यात बेस्ट झालंय. सगळं ट्रॅफिक इकडचं आता कमी जाणार. हा एक ब्रिज, हा एक वरून चाललाय एक तो ब्रिज. बरं झालं. चला, इकडच्या लोकांची चिंता मिटली ट्रॅफिकची, जे टुवर्ड्स ठाणा चालले आहेत किंवा काय चालले आहेत. कारण का हा जो होता ना मार्ग, त्या मार्गावरती खूप ट्रॅफिक असायचं आणि लोक कंटाळायची, अक्षरशः कंटाळायची. हे 15 मिनिटात आपण आलोय ठाण्यात एंटर केलेलं आहे. आता इमॅजिन करा बाकीच्या दिवशी नॉर्मल डेजमध्ये संध्याकाळचं किती वेळ जातो आपल्याला ठाण्याला यायला. आम्ही लिटरली 15 मिनिटात आलो आहे. 15 मिनिटात अख्खा रस्ता मोकळा भेटला आहे. असाच रस्ता आम्हाला आमच्या डेस्टिनेशनपर्यंत मोकळा भेटून दे, म्हणजे जरा बरं होईल, जरा लवकर पोचू, आराम करू. कारण काय कसं असतं, राईडच्या आदल्या दिवशी झोप लागतच नसते. 2 वाजेपर्यंत म्हटलं आत्ता झोप लागेल. ॲटलीस्ट 2:15-2:30ला मला झोप लागली. 4 पावणे 4ला सागरचा फोन आला. उठलो पटकन, आंघोळ केली, रेडी झालो. आणि कसं आहे सगळं थोडं हळूहळू आवाज न करता करावं लागतं, कारण का रेवा झोपलेली असते, मम्मी पप्पा झोपलेले असतात. त्यामुळे आपण निघताना कशाला उगाच त्रास द्यायचा त्यांना, कारण का आपला तामझामच एवढा असतो. सूर्यनारायणचे दर्शन अजून धुंदले आहेत. गुड मॉर्निंग सूर्यनारायण. आज तुझा प्रकोप जरा दाखवू नका आम्हाला, प्रेमाने राहा आमच्याबरोबर. हे आपण ठाणा क्रॉस केलं आहे आणि सुंदरशा अशा रस्त्याला लागलेलो आहे की त्याला भरपूर खड्डे आहेत. सालाबादप्रमाणे सागर आणि माझं तेच बोलणं चालू आहे, कधी हे रस्ते होणार. आणि रायडर्स दिसायला लागलेत सकाळी. पण सकाळी जो फील असतो ना, हा म्हणजे इसका कोई मतलब दूसरा यही नहीं है. काय म्हणतात सागर त्याला, काय मला शब्दच नाही सुचत आहे आता. ह्याला दुसरं काय तोडत नाही. तो जो फील आहे ना, सकाळी असा सनराईज होतोय, मस्त तुम्ही चाललाय, भारी एक नंबर आहे तो जो एक्सपिरियन्स किंवा ती जी फिलिंग येते ना,
लाजवाब वाली फिलिंग आहे ती. आणि जेव्हा असं तुम्ही ज्या डेस्टिनेशनची आतुरतेने वाट बघत असता ना की नाही मला इथे जायचंय आणि तो जो निघताना तुम्ही ती जी राईड एन्जॉय करता ना, मजा असते. आणि कसं आहे ना, ग्रुपमध्ये राईड करणं ती मजा वेगळी आहे. आणि असे दोन भाऊ की ज्यांचं ट्युनिंग, ज्यांचं बॉन्डिंग, ज्यांचं टायमिंग परफेक्ट असतं, त्यांच्यावर राईड करणं बाबा जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे आम्ही दोघं आता मेंटली असं हार्टली एवढे आता आम्ही बॉन्ड झालो आहे ना आमच्या दोघांचं, एवढं मस्त बॉन्डिंग झालं आहे की त्याला समजतं मला काय बोलायचं आहे, मला समजतं त्याला काय बोलायचं आहे. म्हणजे असं वालं बॉन्डिंग आता झालं आहे. हे थोडं ह्यांच्या ट्रॅफिकसाठी आमची धावपळ चालू होती की आम्ही जरा लवकर निघावं, पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत ना, त्यामुळे चालायचं. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या तर तुमच्या लाईफमध्ये दुसऱ्या काही गोष्टींची एमच नाही राहणार आणि तुम्ही काय दुसऱ्या करायची इच्छाच नाही राहणार. कसं असतं ना, देव काय म्हणतो, भाई ये तेरे लिए सही नहीं है, तेरे लिए सही मैं सही वक्त पे दूंगा, तो तू रुक सबर कर. आणि कसं असतं की तुम्ही कसा वेळ काढताय, तुम्ही तुमचं पॅशन कसं फॉलो करताय आणि काय काय मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताय ना, त्याच्यावरती तुमचं सुख अवलंबून आहे. तुम्ही कामं करताय, सगळं करताय, तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करताय, तर वो भी उतना ही इम्पॉर्टंट है. भाई ज़िंदगी में खुद के लिए टाइम निकालो, एन्जॉय करो. हे जे काय मोमेंट्स असतात ना, हे भारी असतात. सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे एकदम प्रॉपर. मगाशी ते ढगाळ लपलेले होते आणि आता हे छोटे मोठे ट्रॅफिक चालू झाले आहेत थोडे, कारण का हे थोडे हेवी लोड चालले आहेत. हे आता तिसरा की चौथा आहे हा, असा अजून हा पुढे आहे अजून एक, असे माहीत नाही अजून एक किती आहेत. थोडं त्याच्यामुळे पाठी आणि पुढे ट्रॅफिक स्लो झालेला आहे. हे बघा, त्या ट्रकमुळे पुढे रस्ता ब्लॉक होता. हा 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 हर हर महादेव. चलो, द टोल रोड हॅज स्टार्टेड. आता ऑफिशियली आपण प्रॉपर लागलोय मुंबई नाशिक हायवेला. आता थांबायचं नाही. आता काय झालं ना मंडळी, कधी नव्हे ती ना मला आज भूक लागली, का ते माहीत नाही, पण आता थांबायची इच्छा नाही, कारण का आपल्याला 550 किलोमीटर कवर करायचे. तर थोडं आता जरा घाट बीट उतरू, कसारा घाट वगैरे उतरून घोटीच्या इथे वगैरे जसं लास्ट टाईम थांबलेलो तसा नाश्ता करायला थांबू. म्हणजे कसं भरपेट खाल्लं ना की मग दुपारपर्यंत कुठे थांबायची गरज नाही. हे असा सीन आला ना की मला फायनल डेस्टिनेशन पिक्चर आठवतो. त्या गाड्या ट्रकवरती सळ्या होत्या रे, त्या सळ्या बघितल्या नाही की मला तो फायनल डेस्टिनेशन पिक्चरचा आहे ना, तो एक सीनच आठवतो. पण तो पिक्चर असा आहे ना की प्रत्येकाने बघितलेला आहे तो, आणि असे काही सीन दिसले ना की प्रत्येकाला ते आठवतच. हा 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 थंड वारा लागतोय मस्त भारी. चालू झाला आहे कसारा घाट आणि ही चालली आहे आपली रेल्वे. लास्ट टाइम पण मी अशा स्पॉटला आलो आणि अशीच ती ट्रेन होती. मी आय बटन मध्ये लिंक देतो, तुम्ही बघा. हा स्पॉट होता तेव्हा माझी बायको माझ्यासोबत होती, माझी अश्वमेध होती आणि आपण तेव्हा चाललेलो म्यानमार गेटला. आणि तो माझा पहिला मोटो ब्लॉग होता. तो फीलच वेगळा होता. म्हणजे मी असं तेव्हा विचार करत होतो, काय बोलू, कसं बोलू, जमेल की नाही, मला करेन की नाही, मी करू शकतो की नाही मी. पण ठीक आहे, करू शकतो. आता हे तुम्ही सांगा की मला जमतंय की नाही जमत आहे. काय मस्त वाटतंय. सागरबागला लेफ्टला ती चालली आहे, राईटला आपण चाललो आहे. हा, या पालख्या पण चालू झाल्या आहेत. ओम साईराम, ओम साईराम. वा कसम. हा काय भाई, त्याचे टायर बघ, वा कसम. फायर
नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टची गाडी आहे ती. नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टचं ते काहीतरी व्हेकल होतं. बाप रे, काय टायर होते त्याचे, जबरदस्त. हा चालू झाला आहे आमचा फेवरेट पार्ट राईड मधला. अचानक हवा बदलली, एकदम गार लागलंय. हा हा हा, ह्याच्यासाठी मजा येते, ही जी कॉर्नरिंग करायला भेटते ना या घाटांमध्ये. लास्ट टाइम मला आठवतंय, मी, सागर, रोहित, मंदार आणि आपला राजेश द दुबई रिटर्न या घाटात होतो ना, तेव्हा काय वाईब चालू होत्या. मा कसम, ज्या गाणी आम्ही ऐकत होतो आणि जी गाणी सागरने लावलेली. हा घाट कधी आला, कधी उतरलो, कधी काय कळालंच नाही आम्हाला. एवढं मस्त आमची जर्नी झालेली ती. तेव्हा आपण शिर्डीला गेलेलो. ऑलमोस्ट आता वाजले आहेत 8:45. 7ला पेट्रोल भरून निघालेलो होतो आपण सायनवरून, आणि 8:45ला म्हणजे ऑलमोस्ट 2.25 तासात कसाऱ्याला आलो आहे. सुसाट एकदम. ते एक बरं झालं की आपल्याला ठाण्याला किंवा त्या तिकडे ट्रॅफिक नाही लागलं. मुंबईमधून बाहेर पडेपर्यंत हे छोटं मोठं ट्रॅफिक आहे, कारण का सॅटर्डे संडे वीकेंड है भाई, सब लोग बाहर निकलते घूमने. जे वातावरण बदललंय ना आता असं गार जाणवायला लागलंय. तेव्हा आठवलं की माझे ग्लोव्ज इथे घातलेच नाहीत, कारण का कसं आहे की आपल्याला डिस्टन्स कापायचं आहे, त्यामुळे आम्ही थांबत नाही आहे. माझं आणि सागरचं असं म्हणणं झालं की जास्त कुठे ब्रेक नको घेऊया, लवकर पोचूया, आराम करूया. कारण का लास्ट टाईम सगळी आमची गडबड होती. आम्ही बरेच 8-10 लोक होतो, त्यामुळे सागरला पण ब्लॉक करता नाही आला नीट, आम्हाला नीट फिरता नाही आलं. जरा लवकर पोचलो तर थोडं अजून एक्सप्लोअर करता येईल किंवा अजून थोडं निवांत राहता येईल आम्हाला. कारण का उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे उज्जैनसाठी. बिकॉज ऑफ हे रिझन आहे, कारण का आपल्याला महाकालच्या भस्म आरतीला जायचं आहे. ही मजा येते, म्हणून पावर पाहिजे. ट्रॅफिक असणार घाटात, एखादी गाडी बंद पडली असेल किंवा इलेक्शन आहेत ना, तर कुठेतरी आपलं ते बापरे पाय टेकले बाबा माझे खाली. ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक आहे. एखादी गाडी बंद पडली असेल वरती, म्हणून कदाचित ट्रॅफिक असू शकतं. घाटांमध्ये ऑलमोस्ट एकच प्रॉब्लेम असतो, चल ये लेफ्टनी आहे, वरपर्यंत जाम आहे. अरे दादा, थोडीशी जागा द्या, म्हणजे आम्ही लेफ्टनी निघून जाऊ. अख्खा घाट जाम आहे. बघूया आता पुढे काय झालंय ते. हो हे हेवी लोड चाललंय रे. हो मा कसम नाही आहे बा, हेवी लोड चाललंय ना. बघा ते किती लोड आहे, डेंजर. त्याला 2 गोष्टी आहेत. म्हटलं ना, घाटात ऑलमोस्ट ह्या गोष्टींमुळेच ट्रॅफिक होतं. गाडी बंद पडलेली असते किंवा असं काहीतरी असतं. बाकी बघा पुढे अख्खा रिकामी आहे.
हा खालून गेला आहे समृद्धी महामार्ग. हा दिवसा हा रोड छान आहे आणि सोबत हवं असं कोणतरी एकदम मजा मस्तीवालं. पण रात्रीचं नको बाबा. त्या शिर्डीच्या माझ्या ब्लॉगमध्ये बघू शकता. एक तर निघालेलो होतो आम्ही मुळातच उशिरा. आम्ही निघालेलो रात्री 8:30-9 नंतर घरून. इकडनं ऑलमोस्ट पोहोचलेलो रात्री 2-2:30ला. पोचलेलो आम्ही काहीतरी 4:30-5ला. मस्त झालेली पण ट्रिप, खूप भारी झालेली ती. अभी पेट में चूहे, हाथी, घोडे, डायनासोर सब दौड़ रहे हैं. सागरनी ना माझा डायलॉग एकदम सिरियसली घेतलाय लास्ट टाइम मधला ब्लॉगचा. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही. तर थांबतच नाही आम्ही. ऑलमोस्ट 150 किलोमीटर होत आले आता. 150 किलोमीटर. पण थोडं आता मुंबई सोडल्यानंतर आणि हा जरा कसारा घाट उतरून आल्यानंतर ना थोडं क्लायमेट प्लेझेंट झालंय. त्यामुळे जरा बरं वाटतंय. फक्त एक आहे ना, थोडे हात घाणेरडे झाले, ते काळपट झालेत सगळे. ग्लोव्ज घालायला विसरलोय मी. हा रे, विसरलो मी. मी विसरलो मंडळी. मी उभा करायला जाते, माझ्याकडे हिमालयन आहे. विसरलेलो मी. हा पोचलो आहे आपण घोटी टोल जवळ. गेल्या वेळी आम्ही निघालेलो उज्जैनसाठीच. हा याच टायमाला हा तेव्हा आम्ही इथेच थांबलेलो. हे सह्याद्री अमृतुल्य वगैरे काहीतरी आहे ना, इथेच थांबलेलो. अरे ई का बेटा रुको. हाँ ठीक. पेट में भूख से आतंक हो रहा है. हा आता मी उभा राहणार. ओ हा बरं वाटलं रे. बऱ्याच दिवसांनी एवढ्या लॉंग राईडला निघालोय ना. मस्त एन्जॉय करतोय राईड आम्ही दोघं. शॉर्ट राईडला मजा नाही येत काय सागर, हे की नाही. हे असे 150 किलोमीटर जायचे, 150 किलोमीटर यायचे, 600 किलोमीटर जायचे, 600 किलोमीटर यायचे. मजा येते. हे आपण येणार म्हणून सगळे हॉटेल बंद करून ठेवले की काय रे. भूक लागली. वाजले आहेत 9. हा बघा, हा एक आहे ना. हा मंडळी, हा रस्ता कधी ट्राय करा. हा त्र्यंबकेश्वरला जातो इथून. आणि एवढा मस्त रस्ता आहे ना, लाजवाब रस्ता, एकदम सिनिक व्ह्यू आहे. फक्त एक आहे, संध्याकाळचं जाऊ नका या रस्त्याने. थोडा रिस्की आहे, पण जर तुम्हाला व्ह्यूचा आनंद घ्यायचा आहे ना, तर ह्या रोडनी जा. मस्त भारी आहे रोड हा. एक तर आपला नाशिकमधून पण जातो त्र्यंबकेश्वरला आणि इथून पण जातो. मस्त घाट आहेत. मध्ये एका ठिकाणी ना नदी आहे छोटी. त्याच्या बाजूला जो व्ह्यू आहे ना, मस्त व्ह्यू आहे. कधी असं वाटतं ना, का नाही मी लवकर ब्लॉगिंग स्टार्ट केली. हा आणि आबी माझ्या मागे 1 वर्ष लागलेले. 1 वर्ष की भाई चालू करना. आबीने तर मला त्याचा कॅम्प पण देऊन ठेवलेला आहे, HJ कॅम्प. मी एक दिवशी मनाने ठरवलं की नाही जायचं आणि गेलो. पण मी केळवाला गेलेलो, केळवा बीचला. पण ते मी शूट केलं, पण मी काय बोललोच नाही. आणि तो एडिट जसा जमला, पहिला व्हिडिओ सगळ्यात तो माझा तसा जमला, तसा एडिट केला आणि टाकला. तर मला पहिला फोन आबीचा आला. नाही सागर, तू केलेला ना फोन मला तेव्हा, माहीत नाही मला आठवत नाही. दोघांपैकी कोणीतरी मला एक फोन केला. म्हणतात भाई व्हिडिओ तर तू बनवलास, ऐकलंच आमचं, पण बोलला का नाहीस. ते नव्हता तेवढा कॉन्फिडन्स तेव्हा आपल्याला. आणि आता जरा जास्तच बोलतोय मी. ते माझे मेमरी कार्ड भरतात अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचेपर्यंत. काय करू. मजाक में हम नासिक पहुंच गए 2 घंटे में. 2.5 तासात ऑलमोस्ट नाशिकला पोचलो आपण. म्हणजे पोचतोय, एक 15-20 किलोमीटर राहिलेत आणि भूक लागली आहे. जेव्हा भेटत होतं तेव्हा आम्ही थांबलो नाही. आणि आता हवं आहे तर आम्हाला हॉटेल नाही सापडत आहे. हे बघ काहीतरी दिसते आता पुढे. सागर थांब, जे भेटेल ते खाऊ. आता काय मी काय विचार केलेला मंडळी, काहीतरी व्यवस्थित खाऊ, भरपेट एकदम, टेन्शन नाही.
आणि पुढे मग थांबायची गरज नाही जास्त कुठे, काय नाही भेटणार, चहा भेटेल फक्त. राहून देत चल पुढे जाऊया. असंच चालू आहे आमचं मागतपासून. मागा जेवढे हॉटेल होते आम्ही थांबलो नाही कुठे, आणि आता आम्हाला हॉटेल नाही भेटत आहेत, काय करू. मस्त मस्त रोड केला आता, छान केलाय. आपण एंटर केलंय नाशिकमध्ये, नॉनस्टॉप मुंबई टू नाशिक. हा आत्ता हे कळालं सागर हे मधी मधी का लावलेत ते, रोड डायव्हर्ट केले तिकडे तिकडे. हे ना असे मधीच लावलेत पाठीमागे, आणि ते रस्त्याच्या बरोबर मधोमध आहेत, आणि ते अचानक भयानक ट्रकच्या मधून खालून कुठून तरी येत आहेत. त्यामुळे थोडं आरामात आलो आम्ही पाठून. म्हणजे काय खायला नाही भेटलं हो, काय हॉटेलला चालू भेटलं. ठीक आहे, तेवढं डिस्टन्स आमचं कवर झालं. विचार करा, नॉनस्टॉप आलो आहे, नॉनस्टॉप. वाजलेत किती, 9:30, 7 ते 9:30, 2.5 तास नॉनस्टॉप नाशिक. ॲट लास्ट एक हॉटेल भेटलं की जिकडे मनासारखं काहीतरी खायला भेटलंय. तुला काय खायची इच्छा होती? सगळं छोले भटुरे, थालीपीठ नाही काय घेतलं, थालीपीठ आणि आलू पराठा. आलू पराठा. तर थालीपीठ आणि आलू पराठा घेतले. पावाला लांब ठेवायला. पाव अवॉइड करणार आहे आम्ही, कारण का मग ते नको आहे की नाही रे. थोडं खाऊया, भूक लागली. नॉनस्टॉप आलो आहे 2 तासात, त्यामुळे आता थोडा एक अर्ध्या तासाचा 1.25 तासाचा ब्रेक बनत आहे की नाही. इथनं कवर केलं. हां 2 तासात कवर केलं मजाकमध्ये. म्हणजे वाटलं पण नव्हतं एवढा पटापट येऊ रे. बघितलं, म्हणून मी लेट झाला तर मी जास्त टेन्शन घेत नाही. काय रे, टेन्शन फक्त सागरच घेतो. 10 वेळा बोलून दाखवतो, बाई वाजले किती, निघणार कधी. दोन युट्यूबर असले कसं. आलेला आहे पराठा, चहा. डिपेंड असतं. मगाशी 2 आलू पराठे संपले, आता हे थालीपीठ, आणि ही या राईडची पहिली चहा. संध्याकाळी दुपारी 6:30. मस्त आहे. आता मी विसरलो. आलू पराठा आणि थालीपीठ दोन्ही पण भारी आहे. चहा पण मस्त आहे. बरं झालं चांगल्या ठिकाणी थांबलो. काय रे, मेन काय ना, गर्दी नाही, गर्दी नाही, त्यामुळे व्यवस्थित खायला भेटतंय शांतपणे. तो बनवणार आहे तो पण शांतपणे बनवतोय. ब्लॉगरला शांतता पाहिजे ब्लॉग करायसाठी. खाऊन पिऊन निघतो आपण मस्तपैकी. आता सरळ मला वाटतं सागर धुळे झाल्यावर थांबूया. चलो, नाश्ता करून निघालो आता आपल्या पुढच्या स्टॉपकडे. म्हणजे जो जेवणाचा स्टॉप असेल तो. जसं जेवढं डिस्टन्स कवर केलं, जेवढा फटाफट, तेवढं आत्ता पण फटाफट डिस्टन्स कवर करूया. नॉनस्टॉप जेवढं खेचता येईल तेवढं खेचूया. आता माहीत नाही तेवढं खेचू की नाही, कारण का आता ऑलरेडी गरमी चालू झाली आहे. 11 वाजलेत आणि आता आपण चाललो आहे धुळे वगैरे, जळगाव वगैरे त्या बाजूला. म्हणजे आता तिकडे गरमी असणार. म्हणजे ऑलरेडी मिड नोव्हेंबर आहे. मिड नोव्हेंबर असून पण थंडीचा नामोनिशान नाही कुठे. मस्त स्पीड मेंटेन चालू आहे आपला, आणि म्हणजे ऑलमोस्ट रोड रिकामी आहे. गर्दी नाही, गडबड नाही, काय नाही. चांगलं डिस्टन्स कवर करता येतं आहे. स्पीड मेंटेन ठेवतो आहे. 90-100च्या स्पीडनीच चाललो आहे. आता हाफ टँक झालं ऑलमोस्ट 230 किलोमीटरला. तर आता एक फ्यूल ब्रेक होईल. जेव्हा फ्यूल ब्रेक घेऊ तेव्हाच मग आपण एखादा छोटा ब्रेक, चहा बिया, त्याच म्हणजे असा स्पॉट बघून थांबू की जिकडे चहा पण पिऊ शकू, फ्यूल ब्रेक पण होईल, दोन्ही कामं एकदम होतील. एक घेतलेला छोटासा फ्यूल ब्रेक. सकाळी भरलं होतं आपण 1050. ते होतं 10 लिटर आणि वरती. आपण 10 लिटर पकडू. आणि हे किती गेलं माझं? 100चं नाही, माझं गेलं 800 नाही 900 रुपयाचं. म्हणजे किती झालं? 8.5 लिटर. $900 डिवायडेड बाय 104, 8.6 लिटर. 8.65 लिटर गेलं आपलं. 265 डिवायडेड बाय 8.6, 30.81. म्हणजे ऑलमोस्ट 31चा ॲव्हरेज दिला आपला आत्ता. ते पण आपण 100-110 क्रूज करतो आहे. ठीक आहे.
झाला फ्यूल ब्रेक. निघूया जरा, फक्त एअर प्रेशर चेक करूया. सकाळपासून चेक केलं नव्हतं. चलो, झाला आपला फ्यूल ब्रेक. निघालो आपण आता मालेगाव. ऑलमोस्ट मालेगाव पोचलो आहे. मालेगाव 7 किलोमीटर आहे इथून. म्हणजे नाशिकवरून, नाशिक सोडलेलं आपण नाश्ता केला तेव्हा वाजलेले 11:15 आणि मगाशी आपण इथे पोचलो तेव्हा वाजलेले 12:30. म्हणजे ऑलमोस्ट 1.25 तासात आपण नाशिकवरून मालेगाव हे डिस्टन्स कवर केलं आहे. आपल्याला राऊंड अबाउट 30-32चा मायलेज दिलेला आहे गाडीने. तर दॅट इज फार बेटर. ज्या प्रकारे आम्ही हिला घेऊन येतोय 90-100 90-100 110, तर इट इज गुड इनफ तो जो मायलेज भेटतोय. आणि आता कसं थोडं ऊन चढलंय, पण ऊन आहे पण गरम होत नाही आहे. घाबरतो एक सॅडल बॅग लावायला, टँक बॅग लावायला. आणि हे बघा, ती पण कुठली बाईक आहे माहीत नाही मला. शाईन आहे, शाईन. मा कसम. सागर भाई मीटिओर वरती सॅडलिंग करतायत. कारण का काय झालंय ना, गरम व्हायला लागलंय. गरम 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 गरम. पण मालेगाव ग ग ग ग ग ग ग ए स्पीड ब्रेकर. रस्ता भारी आहे, सगळं भारी आहे. स्पीड ब्रेकर कशाला पाहिजे तिथे एवढे. एकच बनवा ना असं सरळ. दुडदुड 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 वाला कशाला नको ते आपल्याला. तरी बरं आहे, ही आहे, हिच्यावर जाणवत नाही काय. पण बरं आहे आम्ही दोघं कनेक्टेड आहेत. सागर थँक्यू हा भाई, तू इंटरकॉम मागवलास किंवा तो जो काय तुझा प्रॉब्लेम होता तो सॉर्ट केलास. नाही तर या अख्ख्या राईडमध्ये आहे ना, एवढ्यात ना 10 वेळा झोपली असते आणि 10 वेळा आम्ही थांबलो असतो. आणि अजून एक चांगलं काम केलं आपण सागर, हे हायड्रेशन बॅग घेऊन. आहे की नाही? खूप 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 चांगलं काम केलं हायड्रेशन बॅगने आमचं. पुढे थांबायची गरजच नाही पाण्यासाठी. चालत्या गाडीमध्ये आपला पाईप काढतोय, पाणी पितोय, मजा येते. डिहायड्रेट व्हायला होत नाही, काय नाही. हे आलो आपण धुळ्यात. इंदोर 265, आग्रा 866. मंडळी गाठले आपण धुळे. वाजले आहेत, अरे दिसकी 1:45, 1:40. आता भूक तर नाही, जेवायची इच्छा नाही. कारण का सकाळी म्हणून भरपेट खाल्लं होतं की बाबा नंतर परत असं कुठेतरी लॉंग डिस्टन्स कट करून मग खायचं. कारण का दुपारी जे सकाळी जे खाल्लेलं आहे तेच अजून जिरलं नाही आहे. आणि रस्ता पण मोकळा आहे, त्यामुळे आम्ही चाललो आहे मस्त रमत गमत. पण एक आहे, मला काय माहीत नाही, मला ना बाकी कोणावर राईड करायचं माहीत नाही, पण मला सागरबरोबर राईड करायला ना खूप मजा येते. आमचे ना विषय गप्पा खूप वेगळे असतात. म्हणजे रिलेटेड टू लाईफ पण असतात, रिलेटेड टू ट्रॅव्हल पण असतात. की आपण काय केलं पाहिजे, आपण जे अपग्रेड झालो ते बरोबर झालो का, की अजून काय अपग्रेड करायला पाहिजे होतं. मग ट्रॅव्हल करताना आपण काय केलं पाहिजे, राईड चालू करायच्या अगोदर काय पॅकिंग करायचं, काय नाही पॅकिंग करायचं, पहिलं काय पॅकिंग करायचं, नंतर काय पॅकिंग करायचं, कॅमेरे कधी चार्जला लावायचे, सगळं म्हणजे अशाच आमच्या गप्पा गोष्टी चालू असतात. त्यामुळे हे असे एवढे लॉंग रूट आहेत ना, समजून येत नाहीत, ते कधी निघून जातात. आता घेतला आहे आपण एक छोटासा ब्रेक. जेवत नाही आहे, पण चहा वगैरे काहीतरी घेऊया मस्तपैकी. आता हे जे हॉटेल आहे, हॉटेल संकल्प, इथे आपण लास्ट टाईम जेव्हा उज्जैनला आलो तेव्हा थांबलेलो. त्या ज्या 2 गाड्या उभ्या आहेत तिकडे आपली गाडी म्हणजे 4 बाईक उभ्या होत्या. आणि त्या समोर खाटा आहेत, त्या खाटांवरती आम्ही अर्धा-पाऊण तास तरी झोपलेलो आहे की नाही सागर. फार मज्जा केलेली तेव्हा. आणि तेव्हा हा आपला कितवा ब्रेक होता, 1 मिनटं, तेव्हा हा आपला 5वा ब्रेक होता तेव्हा. आणि आता हा आमचा जर पेट्रोलचा सोडला तर 2रा ब्रेक आहे. चलो थोडासा फ्रेश होऊया, स्ट्रेचिंग करूया आणि मग परत निघूया. सागर साहेबांना आज मुहूर्त आलाय. आज हे बघा 6 महिन्यांनी गाडी घेतल्यापासून. गाडी घेतली एप्रिलमध्ये, त्याच्यानंतर साहेब आज लावत आहेत. ते पण काय झालं, मी काहीतरी शोधत होतो माझ्या ड्रॉवरमध्ये
तेव्हा मला हे सापडलं जे माझ्याकडेच राहिलेले होते. हे आय लव्ह ट्रॅव्हल लावलं आहे त्यांनी. आणि हे आपली निंबस द अनस्टॉपेबल. आणि आपले भाई पण अनस्टॉपेबल. आणि मी पण लावले. एक हा लावला आय लव्ह ट्रॅव्हल. आणि एक हा माझा फेवरेट मुसाफिर. संस्कारी बायकर ना. हो लाव ना, जे तू नाही आहेस. मी एखाद्या वेळी मला स्वतःला बोलू शकतो द एपिक रिएक्शन. काय सीन आहे माहिती आहे काय, आम्ही थांबतो. दोनच गोष्टी होतात. नाही, दोनच गोष्टी होतात. आम्ही थांबलो की थांबतो, आणि नाही तर मग अजिबात नाही थांबत. आता म्हणजे आम्ही आजच्या राईडमध्ये 150 किलोमीटरच थांबलोय है ना. नाईस व्ह्यू ना. आदमी अच्छा आहे. मग सागर काय मग फ्रेंड्स, चाय पिलो. काय वाटतात माहिती. पण एक आहे भाई, म्हणजे असं मला वाटतं ना, ती हीच घ्यायला पाहिजे होती. मिटीवरच घ्यायला पाहिजे होती. का असं भाई 50-60 cc जास्त ॲडव्हेंचर बाईक सगळं आहे, तरी लोक येऊन सागरलाच विचारतात. ती भरलेलीच आहे एवढी गाडी. काय रे, क्रुझर बाईक आहे ती, ॲडव्हेंचर बनवून टाकली आपण. तो एक माणूस आलेला, तो विचारतो याच्यामध्ये ॲसेसरीज कितीच्या लावल्यात. आम्ही आज मोजल्यावर कळाले आम्हाला आम्ही कितीच्या ॲसेसरीज लावल्या. त्याच्यावरती एक डेडिकेट व्हिडिओ बनवू आपण या राईड मध्ये ना, त्या राईड. आता कसं वाटलं तुला टोटल कॅल्क्युलेशन करून की किती ॲसेसरीज लावले आहेत? एवढे जर सांगितलं ना मी, तर उद्यापासून माझी राईड बंद होईल. झालाय लंबा चौडा ब्रेक, पण तो पण गरजेचा होता. ऊन भरपूर होतं, तापलेलो आम्ही. पण म्हटलं थांबूया थोड्या वेळ ह्याच हॉटेलमध्ये. जसं मग सांगितलं लास्ट टाईम थांबलेलो. काय खाल्लं नाही आम्ही, फक्त चहा पियालो 2 बस, बाकी काही नाही. चलो आता निघूया, आणि जिधर मन करे वहाँ रुकेंगे, आगे का आगे देखेंगे. हां, लागलो परत हायवेला. आता जरा बरं वाटतंय, जरा सूर्यनारायण खाली आलेत. मस्त खूप मोठा ब्रेक घेतला, मस्त फोटोज वगैरे काढले भरपूर सारे. जरा घरी कॉल बिल केले, व्हिडिओ कॉल केले. ऑफिस चालू आहे, आपला शनिवार आहे, आणि आज आम्ही दोघं पण बाहेर आहोत, त्यामुळे थोडं ते पण बघावं लागतंय. आता हे आपण बॉर्डर क्रॉस करू. आता पहिल्यांदा ही आपली ऐरावत आपला महाराष्ट्र सोडून महाराष्ट्राच्या बाहेर एंटर करेल. पण मजा आली, एवढा मस्त रिफ्रेश वाटलं ना, एकदम भारी वाटलं. कारण का ते मगाशी उन्हामुळे ना थोडं डिहायड्रेट व्हायला झालेलं, तर थांबलो आम्ही. म्हटलं थांबूया, थोडं जरा आराम करूया. लास्ट टाईम मस्त आम्ही खाटेबिटेवर झोपलेलो, कारण का सगळे लवकर उठलेले, सगळे थकलेले, आणि सगळ्यांसाठी हा पहिलाच मोठा प्रवास होता. ह्या रोडला ना मंडळी एकच थोडासा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ना हे स्पीड ब्रेकर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना, इकडं ते जे ड्रायव्हिंगची शिस्त आहे ना, ती थोडीशी विचित्र आहे. पण ठीक आहे, ट्रॅव्हल म्हटलं की भिन्न प्रकारची लोकं आली, भिन्न प्रकारच्या मेंटॅलिटी आल्या, तर त्या सगळ्या इग्नोर करायच्या. आपण आपली राईड, आपला ट्रॅव्हल एन्जॉय करत राहायचा. आता थोड्या वेळात MH पासिंगच्या गाड्या दिसायच्या बंद होणार, आणि चालू होणार त्या सगळ्या MP पासिंगच्या गाड्या. ऑलमोस्ट 3:30 एक्झॅक्ट 3:30 झाले. पण तो फील होतोय ना, तो आता असा फील होतोय की 4, 4:30, 4:45 झालेत असा फील येतोय. आम्ही ब्रेक मोठे घेतोय, त्याच्या मागे रिझन हे आहे. हे बघा, इकडनं लेफ्ट आहे नंदुरबार 60 किलोमीटर. ब्रेक आम्ही मोठे घेतोय कारण का आम्ही प्रॉपर डिस्टन्स खेचतोय. इंदोर टू 35 किलोमीटर, म्हणजे आपल्याला अजून जवळजवळ 100 नाही म्हणता येणार, अजून 150, 150-200 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. एस्टिमेटेड टाईम 7 दाखवतोय पोचू. म्हणजे आपण फुल इन टाईम आहे. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर. म्हणजे ही राईड जशी आम्ही दोघांनी प्लॅन केलेली ना, ही राईड तशी झाली आहे.
एन्जॉय करत, मजा मस्ती करत, फोटोज काढत, राईड एन्जॉय करत, बाईक्स एन्जॉय करत, त्यांची पॉवर एन्जॉय करत. नर्मदे हर ही आहे नर्मदा. आणि लास्ट टाईम दाखवतो आम्ही कुठल्या स्पॉटला उभे होतो तेव्हा सागरने इकडनं ड्रोन शॉट घेतलेला एवढा जबरदस्त. आणि तेव्हा ऑलमोस्ट सनसेट झालेला आणि जो गोल्डन आली ते बघा ह्या एवढ्या पॅसेजमध्ये आम्ही थांबलेलो. ह्या एवढ्या पॅसेजमध्ये थांबलेलो आणि सागरने ड्रोन शॉट्स घेतलेले इकडनं. बापरे काय आलेले ते जबरदस्त. आणि त्याच्यानंतर जे आम्ही इथून सुटलेलो थोडा अंधार पडलेला आणि जी थंडी होती त्यावेळेला बापरे 8-9 डिग्री होती. आणि कसं आहे की बाईकवरती ती 8-9 डिग्री आहे ना खूप जास्त लागते. आणि नंतर आमचा स्पीड त्या थंडीमुळे स्लो झालेला ना, कारण काय 4 बाईक होत्या ना आणि संध्याकाळ झालेली, अंधार पडलेला, तर प्रत्येकाला सांभाळून जायचं होतं. आणि नंतर मग हे रात्रीचे जे बसेस इकडच्या आणि ट्रक्स वगैरे आहेत ना ते बापरे बेकारवाले चालवतात, बेकारवाले एकदम. आणि हे ना असेच मध्ये ना साला भरपूर स्पीड ब्रेकर आहेत. आणि कसं मंडळी ह्या साईडला आहे ना हॉटेल्स आहेत, मस्त भारी हॉटेल्स आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे काय, जेवण आहे ना, जेवण वगैरे एकदम स्वस्त आहे. म्हणजे सकाळी जे आम्ही खाल्लं, सकाळी आम्ही काय खाल्लं, 2 आलू पराठे आणि 1 थालीपीठ आणि 2 चहा, 1 पाण्याची बॉटल, ते झाले आमचे फक्त 180 रुपये. म्हणजे डिवाईड केले दोघांमध्ये ते एकाचे 90 रुपये झाले. आता तुम्ही सकाळी विचार करा, सकाळी आम्ही तेवढंच खाल्लं आहे, त्याच्यानंतर आता 2 चहा पियालो आहे. पण अजून पण भूक अशी लागलेली नाही आहे. असं पण पाणी पिऊनच पोट भरलं आहे, कारण की गरम भरपूर होत होतं. आता जर कुठे थांबलो आणि खायची इच्छा झाली तर खाऊ, आता डायरेक्ट आपल्या रूमवरती जाऊ, फ्रेश होऊ आणि डायरेक्ट जेवू. हा कुठला तरी एक टोल आला आहे, आय थिंक सो हा महाराष्ट्राचा. हा ही बघा MP बॉर्डर धुळे हायवे, महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. हे आपण आता क्रॉस करू महाराष्ट्राची बॉर्डर आणि हे आपण घुसतोय MP मध्ये. हे बघितलं आता हा ट्रॅक्टरवाला हे बघतच नाही ती लोक. आता हा बाईकवाला पण बघा हाय, बघितलं. जरा बघा, जरा ओ काका, जरा रस्ते बिस्ते क्रॉस करताना बघा. चालू आहे, माझा पण चालू आहे. हे बघितलं मंडळी, हे फक्त ना ट्रॅव्हल करताना ना ह्या एका गोष्टीचा त्रास असतो बस, बाकी काय नाही. त्यांना स्वतःच्या जीवाची तर पर्वा नसतेच, पण आजूबाजूच्या लोकांच्या जीवाची पण पर्वा नाही. एक तेही लोक हेल्मेट घालत नाहीत, दुसरं म्हणजे ही लोक येत नाही, लोकांना काही शिस्त नाही. त्याला आपण 10 वेळा एवढ्या सगळ्या गोष्टी विचार करतो, रायडिंग गिअर, हेल्मेट, दुनियादारी, सगळ्या गोष्टी. ठीक आहे लोकल आहेत, ठीक आहे लोकलला नाही लागत, पण ॲटलिस्ट एकदा लेफ्ट राईट बघा तरी. बॉर्डरची, महाराष्ट्र आणि MP बॉर्डरची, हे आता आपण ऑफिशियली एंटर करतोय MP मध्ये. थांबलेलो मॅप लावायला. हां थांबव तू थांब. आहे 167 किलोमीटर, 3.5 तास दाखवत आहे अजून. आता अजून आपलं डिस्टन्स आहे 136 किलोमीटर्स आणि त्याच्यासाठी लागणारे आहे 3 तास. आता थोडा आहे ना मंडळी, रस्ता कुठे खराब आहे. हा बघा असा सिंगल रोड आहे आधीमध्ये. ॲक्च्युली गोप्रोची बॅटरी पण लो आहे थोडी, त्यामुळे मी जास्त शूट करत नाही आहे. आता जर कुठे थांबलो काही सागरच्या कृपेने खाया पियायला तर मग गोप्रो लावू चार्जिंगला, कारण का सध्या मोबाईल लावला आहे चार्जिंगला, कारण का त्याच्यावर लावला आहे मॅप. ज्या गोष्टीची सकाळपासून आतुरता होती, जरा पाठ लांब करायची पूर्ण झाली आहे. बघा भगवान भारी 2 गाड्या इथून घेत
आणि आम्ही ते पडलो आहे खाटेवर. मस्त लोकेशन आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे, थोडंसं खायला पाहिजे. भूक लागलेली. तर खायला पाहिजे होतं, पण खायला त्याच्याकडे आता सध्या काय नाही. तो आम्हाला बोलला मस्त बेल बना के देता हूँ आपको. आता बघूया काय बेल बनवून देतो आपल्याला. फाटणार आहे खाऊन. बघा आता सगळं टाकलंय भाई त्याने. हा ऑफकोर्स कर. एवढं भाई त्याने टाकून दिलं. तो बोलला भारी बनवून देतो, काय भारी बनवून दिली. आणि तरी भारी बनवून दिली आहे. पण तुला गंमत सांगू काय सागर, आता बघ हा रोड, हा व्ह्यू, ही खाट, ही भेल, ही चहा, ते भले काही भेटून दे आपल्याला. आता येताना आपण प्रत्येक गोष्ट आपण आठवली ना आपल्याला, कुठे थांबलेलो, कुठे काय झालेलं, कुठे जेवलो, कुठे किती ब्रेक घेतले, सगळ्या गोष्टी माहिती आहे. तिथून तर काळोखात गेलेलो. हा आता अख्खा रस्ता, तो घाट चालू झाला ना, तिथून तो अख्खा रस्ता काळोखात ना कापलेला. आपण अजून थोडे लवकर आलो असतो, पण काय गरज नव्हती. आम्ही आपले आरामातच आलो. ठीक आहे ना, कुठे जायचं आहे, जाऊन झोपायचं आहे, सकाळी दर्शन घ्यायचं आहे आणि मग पुढे जायचं आहे. आता सध्या जरा आम्ही आस्वाद घेतो आमच्या भेलचा. भेल संपलेली आहे, चहा. पण सागर काय म्हणणं आहे भेलबद्दल? बरं झालं की थांबलो. झालेला आहे आपला ट्रान्झिशन ब्रेक. एक मस्त भारी, काय सागर, छान भारी मजा आली यार. जी भेल होती ना, भेल, हा 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 हा. पौर्णिमेचा जो चंद्र दिसतोय तो कितपत तुम्हाला दिसतोय गोप्रोमध्ये माहीत नाही. पौर्णिमेचा चंद्र आहे तो, आणि एवढा सुपर्ब लाल दिसतोय, एकदम भारी. तो बघा, दिसतोय की नाही माहीत नाही, पण मला तर दिसतोय आणि माझं मन प्रसन्न झालंय ते बघून. आता तो मला वाटतंय जो चंद्र आहे तो क्लिअर दिसतोय, दिसत असावा तुम्हाला. हे आता आपण आपला मेन मुंबई आग्रा हायवे सोडून लागलो आहे ओंकारेश्वरच्या दिशेने, जे आहे फक्त आता 86 किलोमीटर्स. तर आता थोडा हा चॅलेंजिंग टास्क असणार आहे आमच्यासाठी, कारण का रस्ता अननोन आहे, रोड सिंगल आहे, त्यामुळे आरामात जाऊया. राहिलेले शेवटचे 26 किलोमीटर, त्याला लागणारे 49 मिनटं, कारण का गेले 70-80 किलोमीटर हा सिंगल रोडच आहे असा, आणि रस्ते पण खराब आहेत. आभी आ रहे हो? नाही, तो विचारतो ब्लॉग चालू आहे का, मी म्हटलं नाही. रस्ता एनफिल्डर आधी एंट्री झाली आहे ओंकारेश्वरमध्ये. गर्दी प्रचंड दिसते. फायनली पोचलो आपण आपल्या रूमवरती, आणि आले आम्ही केलेला आहे हा सगळा पसारा. छोटीशीच रूम आहे ही, एवढीशीच. आता मस्त जेवूया. फ्रेश झालो आहे आम्ही, आंघोळ केली. जेवायचं ना, फक्त झोपायचं. काल रात्री पण मी तर 2ला झोपलोय, हा 1ला झोपलाय, 3ला उठलाय. 3ला उठलास ना? 3:30ला उठलाय. मी 2ला झोपलोय, 4ला उठलोय. त्यामुळे दोघांची पण 2-2 तासात झोप झाली, आणि 550 किलोमीटर कव्हर केलेत आपण. रात्रीचा ओंकारेश्वरच्या गल्लीत फिरणारा हाफ चड्डी गँग. हे आहे मार्केट. मगाशी तिथपर्यंत गेलो आणि तिकडनं परत रिटर्न आलो. हा सागर, तरी सांगतो तुला, सागर हा लेफ्ट आहे. हा काय बोलणार व्हायला आता, 17 घ्यायचंय. हा मगाशी काय बोलत होता, गेल्या वेळेला आपण असे फिरत नव्हतो भाई. गेल्या वेळी हिंमतच नव्हती, एवढी थंडी होती भाई. किती डिग्री होती? 4 डिग्री, 5 डिग्री, 8 डिग्री. सागर मगाशी तुला ना घड्याळ घ्यायचंय, येताना घेऊया. मस्त हे मंदिरासाठी जायला एंट्रन्स आहे इथून. इथे काहीतरी मेला बिला लागलाय. पाणीपुरी नको पाणीपुरी नको भाई. मेला नको, मेलामध्ये नको. पहिला आपण जेवून येऊया. चल, हॉर्नवर बसतात. हा
पण सागर तेव्हा आपण आलेलो ओमकारेश्वरला तेव्हा त्या साईडला भाई एकदम शांतच आहे. हे बघ इथे आहेत ना हॉटेल हे बघ. हेच बोलला ना चलो बघूया कुठे काय भेटते. सागर काय खाणार? फ्रेंच शेवभाजी शेवभाजी ना शेवभाजी शेवभाजी आणि रोटी. दवा के खाएंगे फिर दाल खिचडी खाएंगे. चला हा 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 हा. म्हणजे तो सुगंध येतो ना सुगंध काय रे त्याच्याने भूक आणखीन वाढली. मी विसरून गेलो. सागर टेम्परेचर काय रे? वा कसं रात्री किती होणार आहे? 15 9 आहे 15 भाई साहब 14 आहे सकाळ सकाळ. सागर उठायच्या तेव्हा 14 आहे. आणि घातलंय काय आत्ता ना. आता काय झालं माहिती आहे आम्ही जेवणाची ऑर्डर दिली तर सागर म्हणतो जो भी ऐसा पटापट पटापट लेके आना कल से खाना नाही खाए. भूकच तेवढे लागले दुपारपासून काय जेवलो नाही. हां काल रात्री जेवले होतेच आपापल्या घरी आपापल्या घरी. नंतर चाय 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 बिस्किट. पण चहा पण ह्या वेळेला आपण जास्त नाही पियालो. हो ना प्लेट आला डायरेक्ट प्लेटच आला. भाई जल्दी लेके आ. कांदा भाई चाट मसाला. चाट मसाला इज मॅन्डेटरी. म्हणजे तुला काय याच्यातनं काय सिद्ध काय करायचंय? वो पुराने दिन पुराने दिन. त्यानंतर डायरेक्ट डाब. ह्याला माहिती आहे वाटतं. तो बोलतो तुम्ही एकदाच घेऊन जावा परत कुठे मागत बसू नका. आज घरी घेऊन जा उद्या परत नाश्ता करायला याल इथे. म्हणजे पूर्ण राईडवर वापरा घरी घेऊन जावा काय करायचं करा. आपण आपली बॉटल घेऊन फिरलो पाहिजे काय. हा ऍक्च्युली बादशाह चाट मसाला त्याने मनावर घेतलं पाहिजे. ते लाईटच गेली बाई. लाईटच गेली. हा स्वच्छ लाईट गेली म्हणजे काय बोलतो. हे काय आणलं काय घेतलंय? छोले चना रोज चना रोज चना रोज चना. बाई शेवभाजी फेवरेट ऑल टाइम फेवरेट. आणि सगळ्यात बेस्ट काय झालंय सांग? चपात्या भेटल्यात रोटी बिटी नाही मैद्याची. चलो मारिया ताव आता. सागर सुरू झालेला आहे. A few minutes later. चला बाय बाय गाईज. टेक केअर. सी यू. भेटू उद्या सकाळी ओमकारेश्वरच्या दर्शनाला आणि मामलेश्वर.